दादांचा निर्णय अतिशय योग्य आहे, दादा आमचं दैवत आहे, दादांच्या निर्णयाचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मग आपण लढायचं नाही, शेतकऱ्याच्या पोरांनी लढायचं नाही, मग कोणी लढायचं? मग भाजपलाच मलाई खाऊ द्यायची का, काँग्रेसलाच मलाई खाऊ द्यायची का की आम्ही दादांच्या पुढे जाणार नाही, दादांचा निर्णय आला तो मान्य करू? पण आपण सगळ्यांनी जर असा शपथा घेतल्या तर समाजासाठी लढल कोण? गोर गरीब कष्टकरी बांधवांसाठी लढल कोण? मनोज दादा राजकीय भूमिका घेऊ शकत नाहीत। समाजाचा अपमान होता कामा नये, दादांचा अपमान होता कामा नये, म्हणून दादांचं नाव मी कुठेही घेणार नाही। तालुक्यामध्ये मी अपक्ष माया जोरावर उभं राहिलो। तो माणूस साधा सरपंच नसलेला माणूस आहे, सरकारला पायथ्याशी आणतो राव। मग मी तर सरपंच आहे, मग मी हे फक्त भाजप काँग्रेसला वटणीवर आणू शकत नाही का? मी माया फक्त तालुक्याला न्याय देऊ शकत नाही का? तुमचा जो अपमान आता करतायत, जे हाके बिके आता तुम्हाला हसताय, तिथं जाऊन त्यांना त्या विधानसभेत 4 मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे बघा, राजकारण आम्ही शिक्षण सोडून राजकारणात आलेलो आहे। मग आम्ही आता राजकारण पण सोडून द्यायचं आणि जायचं कुठं? आम्ही करायचं काय? आम्ही 4 म्हशी घ्यायच्या, 4 गाई घ्यायच्या, दूध भरायचं, त्याचं शेण फेकायचं, पुन्हा शेतकऱ्याचा तो उद्योगधंदा करायचा, किंवा आम्ही गळ्याला फास घेऊन पुन्हा आरक्षणासाठी आत्महत्या करायची। दादांचा निर्णय अतिशय योग्य आहे, दादा आमचं दैवत आहे, दादांच्या निर्णयाचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पण त्याचबरोबरीनं सुशिक्षित पोरांनी, लढणाऱ्या पोरांनी, अंगावर केस घेणाऱ्या पोरांनी, रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या पोरांनी, समाजासाठी झगडणाऱ्या पोरांनी, 18 पगड जातीला, दीन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना जे आश्वासनं दिले, जे स्वप्न दाखवले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रिंगणात देखील उतरायला पाहिजे, आपण लढायला सुद्धा पाहिजे। मग आपण लढायचं नाही, शेतकऱ्याच्या पोरांनी लढायचं नाही, मग कोणी लढायचं? मग भाजपलाच मलाई खाऊ द्यायची का, काँग्रेसलाच मलाई खाऊ द्यायची का? यांच्या बापजाद्यांचे हे मतदारसंघ आहेत का? भाजप आणि काँग्रेस 10-10 वर्ष दोघांनी राज केलंय, आता शेतकऱ्यांचा राज आणायचा आहे। फुलंब्री मतदारसंघ मला असं वाटतंय या महाराष्ट्रातील एकमेव असा मतदारसंघ असेल जो या महाराष्ट्रामध्ये चर्चित असणार आहे, आणि फुलंब्रीचे प्रश्न या पटलावर विधानसभेच्या नक्कीच सुटणार आहेत। मुळात मी वारंवार सांगत असतो, मनोज दादा ज्या ज्या वेळी संकटात येईल, समाजासाठी काम करताय, त्यावेळी हा पट्ट्या त्यांच्यासाठी कधीही तयार आहे। मात्र राजकारण सोडून त्या ठिकाणी जाऊन बसणं म्हणजे असं माझ्यासाठी आहे, किंवा मग आता शिक्षण सोडलं, राजकारण सोडलं, दादाच्या बाजूला जाऊन बसायचं। दादासाठी तर जीव सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे। काही बांधवांनी शपथा घेतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, की आम्ही शपथ घेतो की आम्ही दादांच्या पुढे जाणार नाही, दादांचा निर्णय आला तो मान्य करू। पण आपण सगळ्यांनी जर असा शपथा घेतल्या तर समाजासाठी लढल कोण? गोर गरीब कष्टकरी बांधवांसाठी लढल कोण? या फुलंब्री तालुक्यातील मुस्लिम बांधवांसाठी, 60,000 मुस्लिम बांधवांसाठी कोण लढल? इथल्या 1.5 लाख मराठा बांधवांसाठी कोण लढल? इथल्या दीन दलित गोर गरीब ओबीसी समाजासाठी कोण लढल? यांच्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे। यांच्या शेतीमालासाठी, यांच्या सोयाबीनसाठी, यांच्या कपाशीसाठी कोणीतरी आवाज उचलला पाहिजे। यांच्या शेतकऱ्यांसाठी, विहिरीसाठी, गाय गोट्यासाठी कोणीतरी समोर आलं पाहिजे। म्हणून ही निवडणूक मी लढतोय। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फुलंब्री तालुका एक आदर्श असेल की या फुलंब्री तालुक्यातील गरीब मतदार बांधवांनी एक गरीब घरातील पोरग निवडून दिलंय। म्हणून मनोज दादा राजकीय भूमिका घेऊ शकत नाहीत। तुम्हाला असं वाटतंय का मनोज दादा एखाद्या पक्षातून आले किंवा त्यांना कोणीतरी उमेदवारी नाकारली, त्यांना तर पक्षवाले म्हणत होते मुख्यमंत्री व्हा, खासदार व्हा, तुम्हाला राज्यसभेवर घेतो, तुम्हाला हेलिकॉप्टर देतो, विमान देतो, तिकीट प्रवास फ्री देतो। पण ते समाजानं उभं केलेलं नेतृत्व आहे, समाजाच्या आकांतातून उभं राहिलेलं ते नेतृत्व आहे, ते राजकारणाकडे जाऊच शकत नाही। मुळात त्यांचा पिंड राजकारण नाहीच आहे, त्यांचा पिंड समाजकारण आहे, आणि ते समाजकारण अतिशय योग्य पद्धतीने करता आहात। मनोज दादांनी घेतलेला निर्णय, या निर्णयाला मी पाठिंबा देतो आणि तो निर्णय अतिशय योग्य आहे असं मी जाहीर करतो। परंतु आपण लढत असताना, झगडत असताना गोर गरीब कष्टकरी जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी मायासारख्या काहीतरी तरण्याबांड शिक्षणातून हुकलेल्या, आयुष्यातून हुकलेल्या पोरांना समोर यावं लागणार आहे, स्वतःचं बलिदान द्यावं लागणार आहे। मग यासाठी आमदार मला व्हायचंय तर मला काय आयुष्यराम करण्यासाठी आमदार थोडी व्हायचंय? आज मी साधा सरपंच आहे तर मला जेवायला वेळ मिळत नाही दादा। सकाळी 7 वाजेपासून तर 11-12 वाजेपर्यंत लोक बाहेर उभा असतात, साधा जेवायला मिळत नाही। 2-2, 3-3 वाजता रात्री मी घरी येतो। पूर्ण महाराष्ट्रातील, पूर्ण जिल्ह्यातील, पूर्ण तालुक्यातील कामं मी बघतो। उद्या आमदार झाल्यावर मला लोक घरात झोपू देणार आहे का?
बंगल्यात झोपू देणार आहे का लाल दिव्याच्या गाडीत फिरू देणार आहे का? मला त्यांचे कामं करायचे, मला मतदारसंघामध्ये जाऊन, त्यांच्या गावामध्ये जाऊन, त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांचे घरं बांधायचे, त्यांचे रस्ते व्यवस्थित करायचे, त्यांना अन्न पाणी व्यवस्थित द्यायचंय, त्यांच्या शेतीमालासाठी मला तिकडे विधानसभेत जाऊन भांडायचे. आणि हे सगळं करण्यासाठी हा बंड या ठिकाणी मी करतोय. आणि म्हणून दादांनी घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य आहे. मात्र फुलंब्री तालुक्यासाठी, गोर गरीब कष्टकरी जनतेसाठी मी या फुलंब्री विधानसभेमधून उभं राहतोय. फुलंब्री तालुक्यातील मुस्लिम बांधवांना, मराठा बांधवांना, सर्व ओबीसी, मायक्रो ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे की एवढ्या वेळी या गरीब पोराच्या पाठीमागे उभं राहा. पोत्याने पैसे येणार आहे, पैशाला बळी पडू नका. या गरीब पोराच्या पाठीमागे उभं राहा. तुमच्या उपकाराचं ऋण हे पोरग फोडल्याशिवाय राहणार नाही. जर मी उद्या इलेक्शनला पडलो तर ही माझी वैयक्तिक हार असणार आहे, ही दादांची हार नसणार आहे. दादांनी जर उमेदवारी दिली आणि जर का मी पडलो तर ही दादांची हार असणार आहे, ही पूर्ण समाजाची हार असणार आहे. समाजाचा अपमान होता कामा नये, दादांचा अपमान होता कामा नये. म्हणून दादांचं नाव मी कुठेही घेणार नाही. या तालुक्यामध्ये मी अपक्ष माया जोरावर उभं राहिलोय. हा गनिमी कावा दादांचा काय आहे हे काही दिवसात आपल्याला कळेल. मात्र समाजाची पोटतिडकीने प्रश्न मांडण्याची जी माझ्यामध्ये तळमळ आहे ती तळमळ मी व्यक्त करतोय. 15 दिवसामध्ये, 12 दिवसामध्ये मी समाजासमोर घेऊन जाणार आहे. समाज मला आशीर्वाद देतो की नाही देतो हे 23 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे. 1,30,000 मतदान आपल्याला पडणार आहे फुलंब्री तालुक्यामध्ये. आणि 1,30,000 मतदान, एकूण 60,000 मुस्लिम बांधव, 1,50,000 मराठा बांधव आणि राहिले सुले सगळे सुशिक्षित ओबीसी बांधव आपल्याला मतदान करणार आहे. आणि 4 उमेदवार आहेत टपचे, 2, एक काँग्रेसचा, एक भाजपचा आणि एक अपक्ष बंडखोर आहे शिंदे गटाचा आणि एक मी अपक्ष आहे. 4 उमेदवारापैकी 1,20,000 फुलंब्री तालुक्यातील मतदारांचं मतदान हे गरीब शेतकऱ्याच्या पोराला पडेल असं मी आज आपल्याला सांगते. मनोज दादांसारखा आदर्श असावा लागतं. तो माणूस साधा सरपंच नसलेला माणूस आहे, सरकारला पायथ्याशी आणतो राव. मग मी तर सरपंच आहे, मग मी हे फक्त भाजप काँग्रेसला वटणीवर आणू शकत नाही का? मी माझ्या फक्त तालुक्याला न्याय देऊ शकत नाही का? आज अखंड मराठा समाजाला एक सरपंच सदस्य झालेला माणूस नाही, ग्रामपंचायत सदस्य, अखंड मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करतंय. सरकार त्यांच्या पैशाची लोयन घेते. केंद्राचे गृहमंत्री म्हणताय त्यांना येऊन उत्तर द्यावं लागतंय. मी तर गावचा सरपंच आहे, 1000 मतदान मला पडलेले आहे. ते 1000 लोक आज माझ्या पाठीशी उभे आहे. ते 1000 लोक 100 गावामध्ये फिरू शकत नाही का? 1000 लोकांना 10 लोक 100 गावात गेले तर मला मतदान होतंय. प्रत्येक गावातून 300 मतदान पडले की मी निवडून येतोय. सोपं गणित आहे. त्याला कशाला पैसे लागतात? पण पैसे लागत नाही. मात्र मग नंतर घरात बसून जमत नाही. नंतर अहोरात्र जनतेचे कामं करावं लागतात. जनतेची फाईल, गाय, गोठा, विहीर, घर, दार सगळं आपल्याला बघावं लागतं. लग्न असेल, जावळं असेल, कुंकू असेल, हळद असेल, मैतीचा कार्यक्रम असेल, 2-5 हजार, 2-500 आपल्याला द्यावं लागतं. त्यांच्या अडीअडचणी आपल्याला सोडवावं लागतात. हे सगळे कामं करण्याची ज्याची इच्छा आहे तोच बगर पैशाची निवडणूक लढू शकतो. तुम्हाला आज मी खरंच सांगतो, ज्याला बगर पैशाची निवडणूक लढवायची आहे त्यांनी त्याचं आयुष्य पैसे म्हणून जनतेला वाटायचं आहे. हे एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. मला वैयक्तिक आयुष्य खर्च करून मी जनतेसाठी रिंगणात उतरत आहे. नाहीतर मग वय झालं, मग लग्न झालं नाही, मला लेकरं बाळ नाही, मला काहीच नाही अजून. माझं उर्वरित सगळं आयुष्य मी समाजासाठी पणाला लावायला तयार आहे. म्हणून मी या धनदागड इंद्रधनुष्याला भिडायला लढायला तयार आहे. आणि नक्कीच सामान्य जनता माझा संघर्ष बघतीये. सामान्य जनता मला नक्कीच एक वेळ का होईना त्या विधानसभेत पाठवेल, मला आशीर्वाद देईल असा मला भक्कम विश्वास आहे. हे बघा, माझी भूमिका संघर्षाची आहे. मी कष्टाला भांडणारा माणूस आहे. कोणी मला तिकीट द्या आणि मी त्यांच्या मागं पळतो, मी तुमचे पाय पुसणार आहे असं मी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला म्हणलो नाही. मी आज एक सरपंच आहे. मी काय मुख्यमंत्र्याची औलाद नाही, आमदार खासदाराचा पोरगा मी नाही, किंवा माझा बाप किंवा माझा आजा एखादा करोडाची औलाद नाहीये. मी गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. मग शिक्षण उद्ध्वस्त झालं, मग आयुष्य उद्ध्वस्त झालं. अनावधानानं मी राजकारणात आलो. मग राजकारणात आलो तर मी सरपंच झालो. सरपंच झाल्यावर मी लोकसभा लढलो. मग लोकसभेला मी पडलो तर माझा काही मान कमी झाला का? मी आता विधानसभेला पडलो तर माझा काही मान सन्मान कमी होणार आहे का? मुळात ही लढाई मान सन्मानाची नाहीच आहे. ही लढाई कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याची लढाई आहे. ही लढाई कपडे काढून आंदोलन केलं त्या अन्नाला भाव मिळवण्यासाठी आहे. ही लढाई दगडाने डोकं पाडून घेतलं, फोडून घेतलं, ही त्या कष्टकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठीची लढाई आहे. ही लढाई पाण्यात बसून औषधाची बाटली घेऊन आंदोलन केलं,
ही लढाई त्या अतिवृष्ट झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठीची आहे। ही लढाई या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याची, गोरगरीब कष्टकऱ्याची, प्रत्येक मुस्लिम बांधवाची, प्रत्येक मराठा बांधवांची आणि प्रत्येक ओबीसी बांधवाची ही लढाई आहे आणि एकत्र येऊन आम्ही हे लढणार आहे। आम्हाला कुठल्याही नेत्याची, कुठल्याही स्टार प्रचाराची गरज नाही। फक्त दादांना आम्ही विनंती केलेली आहे, दादा ही लढाई मला लढू द्या। तुमचा जो अपमान आता करतायत, जे हाके बिके आता तुम्हाला हसताय, तिथं जाऊन त्यांना त्या विधानसभेत 4 मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढाच शब्द देतो आणि या विधानसभेचा दंड या ठिकाणी आज थोपटतो। मंगेश साबळे यांनी बंडखोरी केली आहे का हा बंड आहे? समाजाच्या माध्यमातून जर हा बंड असेल, हा विद्रोह असेल तर मी हा विद्रोह करायला तयार आहे। हा अन्याय असेल, हा गुन्हा असेल, हा गुन्हा करायला मी तयार आहे। कारण की शेतकऱ्यांसाठी लढणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी करायला तयार आहे। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं, अंगावर केसेस घेणं, 15-15, 20-20 दिवस तुरुंगात जाणं, जीवाशी खेळणं, बंडखोरी असेल तर मी ही बंडखोरी करायला तयार आहे। शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस एक ना दिवस माझा एक ना एक क्षण परिवाराला त्यागून शेतकऱ्यांसाठी देणं ही जर बंडखोरी आहे तर ही बंडखोरी मला मान्य आहे।